आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आगळं वेगळं असं आपल्या कामाच्या माध्यमातून नेहमी एक वेगळा उपक्रम नेहमी करत असतात असे सूरजदादा सोनवणे की जे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या विचाराला प्रेरित होऊन यांच्या कार्याला प्रेरित होऊन एक गेल्या 6 महिन्यापासून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपमध्ये मोठ्या ताकदीनं काम करत आहे। खऱ्या अर्थानं कोणाची ना कोणाची प्रेरणा लागते, तर असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे मुंबई टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे यांच्या पुढाकाराने आणि यांच्या प्रेरणेतून नेहमी युवा वर्गाला एक जोश देण्याचं काम संजय भाऊ करत असतात आणि तीच प्रेरणा घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून सूरजदादा काम करत असतात। कुठल्याही प्रकारची अडचण असेल, कुठल्याही प्रकारची समस्या असेल, मग ती युवा वर्गाला असू दे, महिला वर्गाला असू दे, किंवा अनाथ आश्रमातील मुलांना असू दे, किंवा वयोवृद्ध झालेल्या आजोबा आजींना असू दे, असे एक चांगले काम त्यांच्या माध्यमातून होतं। असे सूरजदादा सोनवणे त्यांचं लग्न 6 महिन्यापूर्वी झालं, त्या लग्नाला सुद्धा तानाजी भाऊंची प्रमुख उपस्थिती होती। त्याच्यानंतर आत्ता सुद्धा त्यांचा वाढदिवस, आणि वाढदिवस सुद्धा हा वेगळ्या पद्धतीने ते साजरा करतात। खरं तर ही वेगळी पद्धत आमच्या इकडे नाही, पण तुमच्या इकडं ही वेगळी पद्धत तुम्ही जे करताय, खरं तर सूरजदादांचं नेहमीच काहीतरी वेगळं असतं, पण चांगलं असतं। तर आज या ठिकाणी लालबागच्या दर्शनासाठी खरं तर आज तानाजी भाऊंनी वेळ काढला होता, आणि त्याच नेमकं एक औचित्य साधून आज नेमकं आमच्या सूरजदादाचाही वाढदिवस त्याच दिवशी आला, तर तो वेळात वेळ काढून आज या ठिकाणी तानाजी भाऊंनी सूरजदादाच्या वाढदिवसाला भेट दिली। आणि खऱ्या अर्थानं तानाजी भाऊंकडून तुम्हाला सूरजदादा एवढंच सांगतो की टायगर ग्रुपमध्ये काम करत असताना तुम्ही इथून पुढच्या काळात कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण आली, कुठल्याही प्रकारची समस्या आली, तर तुम्ही 24 तासात कधीही तानाजी भाऊंना फोन करू शकता। तुमच्याजवळ संजय भाऊ खंडागळे आहेत, कधीही पण काम करायला थांबू नका, आणि काम थांबवायचं नाही। भले तानाजी भाऊ कार्यक्रमाला येऊ ना येऊ, तानाजी भाऊंनी वेळ देऊ ना देऊ, काय तुमचं तर नशीब आहे। लग्नाला सुद्धा, वाढदिवसाला सुद्धा, तुमच्या कार्यक्रमाला, प्रत्येक कार्यक्रमाला तानाजी भाऊ तुमच्या उपस्थित असतात। पण कधी काळी भाऊंना नाही जमलं तर माझे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व मित्रांना विनंती आहे की काही ठिकाणी तानाजी भाऊ नाही पोहोचले तर नाराज होऊ नका, पण तानाजी भाऊंचा आशीर्वाद, तानाजी भाऊंची शुभेच्छा नेहमी तुमच्या पाठीशी असतील, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि तुम्ही असंच काम एक चांगलं खांद्याला खांदा लावून संजय भाऊंच्या बरोबरीने काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक जालिंदर भाऊ जाधव असतील, तसेच टायगर ग्रुपचे सर्व सदस्यांच्या वतीनं मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू दे, तुमच्या हातून समाजाचं, तुमच्या आईवडिलांची, तुमच्या विभागाची, तसेच संपूर्ण मुंबई शहराची नव्हे तर महाराष्ट्राची सेवा घडो, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि खऱ्या अर्थानं आता तानाजी भाऊंनी एक माझ्या वतीनं त्यांना सांगितलं की लवकरच आम्ही मुंबईमध्ये एक मेळावा घेऊ आणि एक दौरा ठेवू, त्या दौऱ्यामध्ये लवकरच त्यांच्याकडे एक पदभार, एक मोठी जबाबदारी त्यांना देण्यात येईल। खरं तर जबाबदारी देण्याचं हे व्यासपीठ नसल्यामुळं आज ती काही जबाबदारी सूरजदादा देणार नाही, पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं टायगर ग्रुपचा मोठा कार्यक्रम असेल, मेळावा असेल, त्यामध्ये सूरजदादांचं काम बघून त्यांना चांगली जबाबदारी तानाजी भाऊ देतील, आणि त्याचा स्वीकारही तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने कराल। आणि तुमच्याकडून अपेक्षा आहेच, म्हणजे तुमचं काम तर दिसतंय, त्यामुळं असं काही सांगायची गरज नाही, पण तुम्हाला एक चांगली जबाबदारी तानाजी भाऊ तुम्हाला देतीलच। पण तुमच्या हातून टायगर ग्रुपचं असेल चांगलं काम व्हावं एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी इथे जमलेल्या प्रत्येकाच्या वतीनं इथं ऋषी भाऊ भंडारकर आहेत, साहिल भाई कालके आहेत, सुयोगदादा आहेत, आपले गोल्डन मॅन आहेत, तसेच शिर्डीवरून आले राजा भाऊ असतील, माझ्याबरोबर अक्षयराव आहेत, प्रसाद शेठ आहेत, त्याचप्रमाणे दीपा दिदी आहेत, तसेच आमचे सरपंच संजू भाऊ आहेत, असे अनेक दिग्गज मान्यवर आहेत। त्यांच्या वतीनं मी सूरजदादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हे जे रत्न आम्हाला तुमच्या आईवडिलांनी दिलं, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो की एक चांगलं रत्न आणि समाजासाठी धडपड करणारं रत्न हे आईवडिलांनी दिलं, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून
आभार मानतो. आणि तुम्ही काही काळजी करू नका, म्हणजे आई वडील असेल तर त्यांना सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका, कारण तुमचा मुलगा आज चांगल्या नेतृत्वाच्या बरोबर काम करतोय की महाराष्ट्राला हेवा वाटावा असं काम करणारं नेतृत्व, त्या नेतृत्वाच्या खाली सूरजदादा काम करतात, त्याचा अभिमानच बाळगा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा तानाजी भाऊंच्या वतीनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टायगर. धन्यवाद. तानाजी भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकच ग्रुप टायगर ग्रुप. सर्वांना जय टायगर. खरंच आज सूरजदादाच्या वाढदिवसानिमित्त मी इथं आलो तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. त्यांना सर्व टायगर महाराष्ट्रातर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथून पुढं सदैव लहान भावाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केलं जाईल. नंतर आजचे सप्तमूर्ती ज्यांचा आपल्या सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित राहिले की आपले सूरजदादा सोनवणे, सर्वांचा आभार मानून त्यांचा औषध कार्यक्रम सूरजदादा विनंती करतो की तुम्ही आभार मानू. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करून महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे अध्यक्ष माझे भाऊ, मोठे बंधू तानाजी भाऊ जाधव, संजय भाऊ खंडागळे, अनिकेत घुले, तसंच समस्त टायगर ग्रुप टीम माझ्या वाढदिवसानिमित्त आज मला करमाळा सोलापूर इथून मुंबई जवळपास 300-400 किलोमीटरचा प्रवास गाठून इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेत. त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. यापुढेही टायगर ग्रुपच्या नावाने टायगर ग्रुपचा सदस्य, टायगर ग्रुपचा पदाधिकारी म्हणून मी लोकांच्या अशाच समस्या सोडवत राहील अशी ग्वाही देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो. जय टायगर. सगळ्यांचा आभार मानतो. तसंच माझे प्रिय मित्र, माझे शुभचिंतक दीपाजी यांनाही मी शुभेच्छा देतो. जय टायगर.
आई काय पाहिजे ते म्हणजे वाटच बारीक नाही, काय म्हणते ते नाही, तेच घ्यायला लागेल. Happy birthday. टायगर ग्रुप करमाळा. ओनली तानाजी भाऊ